हाय मित्रमैत्रिणींनो, चला आजच्या रेसिपीत तुमचं स्वागत आहे. आपल्याला आज मुळा करायचा आहे. मुळ्याची चटणी आहे बघा. मुळा स्वच्छ धुवून किसून घेतलेला आहे आपण छान. त्याच्यासाठी कोथिंबीर घेतली आहे, टमाटा घेतला आहे, हिरव्या मिरच्या घेतल्यात. चला मग आपण फोडणी देऊया आता. चला कढई तापते आपली, तेल टाकून घेऊया आपण. चला तेल तापलं आपलं, मोहरी टाकून घेऊया आपण. मोहरी छान तडतडून द्यायची आहे. त्यात मिरच्या घालूया आपण. मिरच्या छान परतून घ्यायच्या आपण. त्याच्यात टमाटा टाकूया. टमाटा टाकून बघा करून का खूप छान लागतं. लगेच चव येते त्याला टमाट्यामुळे. टमाटा छान परतून घ्यायचा आपल्याला. मुळा सगळ्यांना आवडतो असं नाही आहे, पण असा मुळा नक्कीच करून पहा. घरातल्यांना सुद्धा सगळ्यांना आवडेल, लहान मुलांसुद्धा आवडून खातील. आपण ना हळद टाकून घेऊया आता. तेलातच हळद टाकायची, कलर छान येतो. मीठ पण टाकून घ्यायचं आपल्याला बघा. त्याच्यामुळे मुळ्याला सगळीकडे लागलं जातं ते. थोडा थोडा मुळा टाकूया आपण. छान परतून घ्यायचं. बाकीचं आपण टाकून घेऊया आपण. परतून घ्यायचं आपल्याला सगळा मग एकजीव करायचा. टमाटे पण छान शिजले टाकले त्याच्यात तेलातच. चला तर कोथिंबीर टाकून घेऊया आपण आता. कोथिंबीर टाकून पुन्हा घालून घेऊया. हे बघा आपला मुळा. चला आता थोडा वेळ आपण 5-10 मिनटं झाकण ठेवूया. हे बघा आपला मुळा 5 मिनटं ठेवायचा आहे आपल्याला वाफेवर अजून होऊ शकतो. हे बघा आपला मुळा झालेला आहे आता. चला हे बघा आपला मुळा तयार आहे आता. हे बघा टमाटर, हिरवी मिरची, कोथिंबीर किती छान दिसते. बघा मुळाची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय, भेटू पुढच्या रेसिपीमध्ये.